तर आम्ही आलो होतो सोलापूरला गड्ड्याची यात्रा बघायला. संचितला पण 2-3 दिवस सुट्ट्या होत्या. म्हणलं चला आता जाऊया. तर सोलापूरला माझी जाऊबाई असतात. मग दुपारचं जेवण करतोय. संडे स्पेशल आणलं होतं मटण. तर मस्त असं मटणचा रस्सा करून झाला होता. भाकरी दीदी करायला लागल्या होत्या. मी कालवण केलं, भात केला आणि कोशिंबीर केली. सुक्क मटण राहिलं होतं करायचं. ते सगळ्यात शेवटी सुक्क मटण करायचं होतं. मग स्वयंपाक झाला की लगेच जेवण करायला बसलो. तुम्ही सगळेजण या जेवण करायला. तर कोशिंबीर, सुक्क मटण, रस्सा, भाकरी छान असं जेवण झालं की मग मसाला पान आणलं होतं आणि मग दुपारच्या वेळेस मसाला पान खाल्लं. थोडंसं बसलो, आराम केला आणि मग आता थोडंसं एक 5:30 वाजत आले, 4:30 पावणे 5 वाजत आले की मग यात्रा बघायला आलो. तर गर्दी खूप म्हणजे खूप जास्त होती. प्रदूषण तर इतकं होतं. दुसऱ्या दिवशी मला सर्दीच झाले होते आणि पण छान वाटलं. तर हे बघू शकता थोडंसं आम्ही लवकर आलतो त्यामुळं एवढं असं म्हणजे असं कसं जे रात्रीचा व्ह्यू असतो ना तर तेवढं दिवसाचं असं छान वाटत नाही. जसं जसं अंधार पडत गेला तसं लाइटिंग लागली आणि लाइटिंग मध्ये इतकं छान असं वाटत होतं ना खूप म्हणजे खूप छान वाटत होतं. पण गर्दी भयंकर होते त्यामुळं फिरता येत नव्हतं, बघता येत नव्हतं. अगदी संध्याकाळी आम्ही यात्रा फिरून झाल्यावर बाहेर पडायला लागलो ना, तर बाहेर पडायला पण खूप धक्काबुक्की अशी होत होती. त्यामुळं थोडंसंच फिरलो. स्टॉल वगैरे काय एवढं फिरलो नाही. संचित आणि सांची फक्त ज्यांना दोघांना कशात आवडते त्याच्यामध्ये बसले, थोडंसं फिरलो आणि आलो. मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.